तमाम दर्शकों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस 34वें पर्व का तालियों के साथ स्वागत किया जाए। आज की दूसरी रात सुप्रीमो सर्वोच्च यानी कि सुप्रीमो और मराठी माणूस के सर्वोच्च नेता थे स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाला साहब ठाकरे। क्योंकि 100 साल नाम रहने के लिए दोस्तों 100 सालों की जिंदगानी जरूरी नहीं होती। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। जीता जागता उदाहरण राजा छत्रपति शिवाजी महाराज 1630 1680 50 साल की आयु, लेकिन किया स्वराज्य का निर्माण 400 सालों बाद भी लिया जाता है उनका अदब से नाम। वसंतदा काठावले हमारे बीच है, हमारे नेता है वो, हमारे पंचायत समिति। चलिए बल्लेबाजों को मैदान पे जाना जरूरी। और दूसरा अगर हम देखें तो मराठी माणूस का केंद्र बिंदु स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे 1966 में उन्होंने शिवसेना की स्थापना की थी 19 जून, लेकिन 86 साल वो जिए। और उन 86 साल की उम्र में जब वो गए हमारे बीच तो महाराष्ट्र का एक भी ऐसा मराठी माणूस नहीं था जिसकी आंखें नहीं नम हुई, जिसके दिल को ठेस नहीं पहुंची, क्योंकि उन्हें पता था हमारे मराठी माणूस का पिता चल जा चुका है। लेकिन उनकी यादों को उजागर करने के लिए ये कारवां नंबर 33 साल हो चुके हैं सुप्रीमो अचानक के इस प्रांगण के ऊपर। आप सभी दर्शकों का मैं फिर से एक बार प्रवीण दुगाड़े स्वागत करना चाहूंगा। मेरे साथ है वॉइस ऑफ कर्जत समीर सोमड़े और मेरे साथ ही अभिषेक पाटिल, और जिनसे मैंने कमेंट्री के गुर सीखे वो हमारे गुरु टीके माई और महागुरु संतोष चौधरी, और सुदर्शन का अच्छा प्रदर्शन हमारे साथी स्कोरर। लाइव टीम है 24 लाइव और साथ साथ डीजे श्रीकांत। चलिए होने दीजिए, मैच की पहली गेंद गिरने से पहले शिवसेना के ऊपर एक गाना। मिस्टेक नहीं थी, ये मैंने बोल दिया था। आज हम देख रहे हैं राम मंदिर की प्रतिकृति यहाँ पर सुप्रीमो में, लेकिन बाला साहब के विचारों की ये जीत है। बाला साहब का ये सपना था, क्योंकि जब बाबरी को गिराया गया था तो एक इंसान ने खड़े होकर कहा था अगर ये मेरे शिव सैनिकों ने गिराई है तो मेरे लिए फक्र की बात है। बिंदास बोलने वाला नेता, आर पार की मराठी माणूस के लिए आर पार की लड़ाई लड़ने वाला नेता, हटाओ लुंगी बजाओ बुंगी कहने वाला, मुंबई आपली आणि तिथं आवाजही आपलाच असायला हवा ये कहने वाला नेता स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाला साहब ठाकरे सुप्रीमो में आप सभी का स्वागत। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंदबाज गोपी भौरा, हाँ पता है मुझे, आखिरी ओवर होगा वो 3 गेंदों वाला होगा, क्योंकि पेनल्टी जो मिल चुकी है अजित सावंत एरिया कमांडर, जो नाम मैंने दिया उनको। तो एरिया कमांडर शिवसेना अजित सावंत की ये टीम वेदांत 11 वाड़ा 2 रणबांकुर के बीच मैदान पर आ चुके हैं। गोपी बोहरा गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए 100 ओवर की पहली गेंद बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गेंद हवा में कैच होने की संभावना, देखना ये होगा। अंपायर का नो बॉल का इशारा तो आ चुका है, लेकिन उसके बाद का इशारा आ चुका है
पहली गेंद लीगल ना होने के बावजूद भी बल्लेबाज ने एक ऐसा करारा शॉट खेला कि इरादा किया पक्का, गेंदबाज को दिया धक्का और भौरा हुए अक्का बक्का। नंबर 6 तू ठोक दीजिए। चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो गणपती, त्या गणरायाला आपण वंदन करूया। स्ट्राइकर एंड पर आमिर, और ये 2 गुना लगान। लगान फिल्म हमने देखी थी, आमिर खान भुवन का रोल कर रहे थे, लेकिन उस भुवन का रोल करते हुए यहाँ पर वेदांत 11 वाड़ा के लिए यह आमिर लगातार दूसरा छक्का। 13 पे आता हुआ टोटल। पहली गेंद की समाप्ति के ऊपर बोहरा नाम है इनका, बोहरा। महाराज मोठमोठ मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार। और ये बाजी मुझे नजर आ रहा है वेदांत 11 वाड़ा के आमिर। ये बाजी 13 आ चुका है। पहले गेंद की समाप्ति हो चुकी है, दूसरी गेंद करेंगे बोहरा। अपने ही भंवर में, गेंदबाजी के भंवर में फंस चुके हैं, क्योंकि पहली गेंद पर उन्होंने रन दिए। 13 ये अच्छी गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, एक अच्छी डिलीवरी, इससे कहते हैं वापसी, इससे कहते हैं बाउंस बैक। जीवन में सुदर्शन आपके भी कई पल आए होंगे जब आपने शुरुआत की होगी एक नोटबुक से स्कोरिंग करते हुए। आज आपके पास प्रोफेशनल स्कोर बुक है। उसी तरह अप्स एंड डाउन्स आते रहते हैं, लेकिन उतार चढ़ाव के बाद भी इंसान को बाउंस बैक करना आना चाहिए। हल्के हाथों से इस गेंद को खेला, बैक टू द बॉलर। अब वापसी की है, यकीन मानिए गोपी ने। जहां गोपियों संग नाचे किशन कन्हैया, इट्स हैपन ओनली ऑन इंडिया। तो क्या गोपी अपनी उंगलियों के ताल पर बल्लेबाजों को नचाएंगे कि अपनी स्पिन गेंदबाजी से जो कारगर साबित होनी चाहिए टीम अरनी 11 डोंबिवली के लिए। अरनी डोंबिवली बनाम वेदांत वाड़ा। अजित सावंत फिलहाल तो खुश है क्योंकि शुरुआत उनकी अच्छी हो चुकी है 3 गेंदों के पेनल्टी के बावजूद। और ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइट बॉल का इशारा, और इस वाइट बॉल के जरिए 14 पे आता हुआ टोटल बगैर नुकसान। गेंदबाज गोपी हालांकि गेंदबाजी जरूर कर रहे हैं, लेकिन इस पूरे ओवर की खेलने की जिम्मेदारी को निभा रहे आमिर दाफेदार। राइट आर्म एज लगा और ये नीचे गिरी गेंद। रन आउट का खतरा है यहाँ पे। डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पर 14 रन। 27 गेंदें खेलनी है वेदांत 11 वाड़ा को, देरी से आने के कारण। प्रवीण, पाहुण्यांचं आगमन इकडे होत आहे। आदरणीय सुरेश पाटील कैरे आणि अविनाश पाटील यांचं आगमन इथे होते। दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। राष्ट्रवादीचे बडे नेते सुरेश पाटील आणि माजी सरपंच अविनाश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। विचुंब्याचे जॉन्टी म्हात्रे यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। थँक्यू। तो आज जो टी शर्ट प्रदान की जा चुकी है भूषण पाटिल और अरुण वसंत पाटिल, और उनके साथ साथ तो कैलाशवासी अरुण पाटिल और कैलाशवासी भूषण पाटिल, इनके स्मरण में सिंगल यहाँ पे जरूर मिलेगा। मिड विकेट पर गेंद ट्रैवल होती हुई 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से
बढ़ता हुआ टोटल 15 रन। वेदांत 11 वाड़ा बनाम अर्ली 11 डोंबिवली। शुरुआत अच्छी हो चुकी है वेदांत 11 वाड़ा की। विकेट नहीं खोया उन्होंने और 15 रन हासिल किए हैं। पहले ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर में आपको 4 ओवर पहले 20 मिनट के अंदर खत्म करने हैं। अगर वो नहीं होते तो 38 सर्कल के बाहर का खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लिया जाएगा 5वें ओवर में। टीजे चषक 2024 आपण सगळेजण पाहता आणि या सुप्रीमो चषक 2024 मध्ये सुरेश पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय। राष्ट्रवादी नेते त्यांच्या समवेत नंदू पाटील आणि अविनाश पाटील आणि जांभूळकर यांचं इथे आगमन होतंय। सर्वांना विनंती आहे की व्यासपीठावर यावं। विचुंब्याचे जॉन्टी म्हात्रे यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। यानंतर सामना होणार आहे श्री भैरवनाथ कासप विरुद्ध अंश 11 रसायनी। श्री भैरवनाथ कासप विरुद्ध अंश 11 रसायनी। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर टॉस साठी यावं। दोन्ही टीमनं लगेच रिपोर्टिंग करायची आहे। श्री भैरवनाथ कासप आणि अंश 11 रसायनी। थँक्यू। प्रवीण, जो गोलंदाज बोहरा, गोपेंद्र बोहरा ज्यानं पहिले षटक फेकलं त्यानं ओमान देशाचंही प्रतिनिधित्व केलेलं आहे असा हा खेळाडू आणि पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण केल्यानंतर सुद्धा स्वतःला त्याने सावरलं। एक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि त्याचा अनुभवाचा जो काही अनुभव आहे त्याने इथे पणाला लावला आणि नंतर मात्र स्वतःला सावरलंय ते बोहरा या गोलंदाजानं। निश्चित तौर पर लेकिन एक वापसी करनी होगी। गेंदबाज अतुल पाटिल संदप के ये खिलाड़ी काफी अच्छा ग्रामीण क्रिकेट इन्होंने खेला है। बहुत ही बढ़िया खेला कवर्स के ऊपर से इनसाइड आउट कवर। काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है आमिर की। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। टीम का टोटल बढ़ता हुआ 19। फ्रंट फुट पे आके इस गेंद को ड्राइव किया। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से लॉफ किया। गेंद सीधा गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4। रिवर्स दागने की कोशिश। शॉर्ट थर्ड मैन को बीट किया और जैसे गेंद ने शॉर्ट थर्ड मैन को बीट किया। आमिर जानते हैं हम देरी से आए हैं लेकिन हमें देर नहीं करनी, कहीं देर ना हो जाए सुप्रीमो जीतने के लिए। 27 गेंदें हमें खेलनी है और उस 27 गेंदों में हमें कम से कम 60 से ज्यादा रन बनाने। उस दिशा में जाती हुई आमिर की बल्लेबाजी, वेदांत वाड़ा की बल्लेबाजी, ये 4 आए और इस 4 से बढ़ता हुआ टोटल 23। 2008 अजीत सावंत ने जो सपना देखा था सुप्रीमो जीतने का, ये टीम 2008 में सेमीफाइनल में हारी थी। वेदांत 11 वाड़ा लायंस क्लब जीते के आगे ये टीम हारी थी। अमीर लेकिन ये ऑप्शनों के बहुत ज्यादा बाहर। अंपायर प्रवीण पवार जो इस टूर्नामेंट की जीत का मजा ले चुके हैं। थर्ड अंपायर किसने? फील्डिंग। तो फील्डिंग करने वाली टीम का ये रिव्यू है। तीसरे अंपायर प्रीतम पाटिल जरूर देखेंगे और 24 लाइव इवेंट हमें बताएगी दूध का दूध पानी का पानी। प्रवीण, आपण रिव्ह्यू या ठिकाणी मागण्यात आलेला आहे, परंतु वेदांत वाडा 2008 मध्ये आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला, जितू आई 11 जिते ही टीम त्या ठिकाणी होती, त्यांच्या बरोबर ही टीम सेमीफायनलला हरली होती। त्यावेळेस जिते संघाला 1 षटकाची पेनल्टी दिली होती आणि तरी सुद्धा जिते संघाने या ठिकाणी ती मॅच जिंकली होती। एवढा जल्लोष या मैदानावरती झाला होता, तब्बल अर्धा तास तिथल्या सगळ्या प्रेक्षकांनी, पेण परिसरातले सगळे त्यांचे पाठीराखे, एवढा नाच त्यांनी केला। अर्धा तास प्रेक्षकांना बाहेर काढण्यासाठी लागला होता। ही मॅच आजही आपल्याला आजच्या या एकंदर परिस्थितीवरून आठवते। अभिषेक, हेच तर खरं क्रेज आहे या सुप्रीमो ट्रॉफीचं। फेअर डिलिव्हरी आहे,
फेयर डिलीवरी, इट्स फेयर डिलीवरी, नॉट अ वाइड। एक रन कम होगा स्कोर कार्ड में से और टोटल बन चुका है 23। सुदर्शन काफी अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, स्कोरिंग की दुनिया में महारत हासिल हुई है उन्हें। हम देखते थे सुप्रीमो में हमेशा रसाल साहब को स्कोरिंग करते हुए, संदीप पाटिल को हम देखते थे, रोहित गाताड़े को, लेकिन इस साल एक नया ऑप्शन चुना जा चुका है सुदर्शन पाटिल के तौर पर। पंकज पाटील आणि ठोंबरे यांच्याकडनंही शुभेच्छा आल्या। सुप्रीमो ट्रॉफीच्या आठवणी ज्यावेळेस जागा होतात त्यावेळेस हा चांगला स्ट्रोक बघा, बॅट त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा जो आवाज आहे तो अगदी स्वीट साऊंड पाहायला मिळतो आणि या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत। त्यावेळेला समीरनी सांगतात की उमेश मांजरेकर होते, बंटी कांबळे असतील, अक्षय दिग्गज, भरत लोहार। कई ऐसे मैचेस मैंने देखे। भरत लोहार का एक किस्सा जो कल मैंने बताया था, 36 गेंदों में इन्होंने, उनकी टीम ने 31 रन हल्के गेंद के ऊपर बचाए थे। 36 गेंदों में 36 रन संजय सोलंकी के खिलाफ हरिओम पनवेल ने भी बचाए थे। ऐसे कई रिकॉर्ड है इस ग्राउंड के ऊपर। ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी पल्लू स्कूप, लेकिन डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 27 रन अभिषेक आ चुके हैं। क्या कहना चाहेंगे इस वेदांत 11 वाड़ा की शुरुआत में आप? प्रवीण, आपण बघतो बरेच वेळेला आपण पाहिलेलं आहे, ज्यावेळेस एखादी टीम थोड्या उशिरानं येते त्यावेळेस त्यांचं जे काय माइंडसेट असतं थोडंसं वेगळं असतं। मी कामोट्याच्या मैदानावरती बघितलं, कृष्णा सातपुतेची बरेच वेळा वाट बघितली, अर्धा तास तो आल्या आल्या तो बाद झाला पहिल्या चेंडूवरती, पण इथे असं वाडा टीमकडनं पाहायला मिळालं नाही। वाडा टीमच्या फलंदाजांनी माइंड अगोदरच सेट केलं होतं आणि 2 षटकामध्ये आपण जर विचार केला तर 27 धावा म्हणजे तब्बल 13.5 धावांच्या सरासरीने ही धावसंख्या या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये आहे असं माझं म्हणणं आहे। निश्चित तौर पर 27 रन आज का अगर पोल हम देखेंगे, दोन षटकं इथे संपलेली आहेत। प्रेक्षक आपण पाहताय प्रवीण, आज जुनी आठवण पुन्हा एकदा आलेली आहे, 2008 ची आठवण आलेली आहे, कारण त्याच्या अगोदर जी प्रेक्षकांची गर्दी असायची, त्यानंतर यूट्यूबच्या नंतर जी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी। थोड़े लेकिन देखिए दर्शक डाइवर्ट जरूर होते हैं, लेकिन जब मैं यहाँ पे आता था, टीके माड़ी, संतोष चौधरी, अरिजीत जी मोकल, इनकी कमेंट्री सुनने का, उस वक्त जो भीड़ थी ना, भीड़ उस वक्त लाजवाब थी। जहां दर्शक वहां बाउंड्री, जहां दर्शक वहां बाउंड्री। त्यावेळेस 2 ते 2:30 वाजता मॅच संपायच्या, 2:30 ला 1:30 ला मैच संपायच्या प्रवीण। हाँ, निश्चित तौर पर रोशन राउत यहाँ पे मौजूद है, शुरू से अंत तक उन्होंने सुप्रीमो का कारवा देखा है, इन्होंने ही हमें मौका दिया नाचीज को बतौर कमेंटेटर। अरविंद जी ठाकुर हमारे पुलिसकर्मी, महाराष्ट्र पुलिस दल, हमारे साथी, हमारे हमसफर, हमारे हमनवाज, हमारे अजीज दोस्त, उनकी तरफ से सुप्रीमो को शुभकामनाएं आ चुकी है। बाएं हाथ के बल्लेबाज ने इस गेंद को बड़ा हिट लगाने की कोशिश की, लेकिन गेंद कहीं बल्ला कहीं। क्रिकेट में हमेशा मैं कहता हूं कनेक्टिविटी अभिषेक, कनेक्शन का होना जरूरी है, क्योंकि इस खेल में यह कहा जाता है गेंद की लाइन को देखो, गेंद के पिच तक पहुंचो, बाद में खेलो, तब जाके रन बनेंगे। क्रॉस लाइन खेलने की कोशिश, मिड विकेट बॉल, लॉन्ग ऑन के बीच में, वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र पर गेंद को फील्ड किया, महज मिला सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल इस तीसरे ओवर में 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मेरे साथ है एडवोकेट मिस्टर अभिषेक पाटिल। जब इनकी शादी नहीं हुई थी तो इन्हें मैं कहता था द यंग हैंडसम एंड चार्मिंग बॉय, लेकिन अब ये यंग हैंडसम एंड चार्मिंग पर्सन बन चुके हैं। अजित सावंत देख तो जरूर रहे हैं, देखिए प्रवीण तुम्ही पर्सन कधी होणार? हाँ, ये बात तो सही है अभिषेक, ये बिल्कुल आपने मेरे दिल की बात पूछ ली। लेकिन संतोष चौधरी हमेशा कहते हैं शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए। उनमें से मैं एक हूँ जिन्होंने ये लड्डू खाया नहीं है। ये उंगली उठी और ये पहला झटका मिला। आउट होने वाले खिलाड़ी आमिर दावेदार, जिन्होंने अच्छी शुरुआत की थी। आमिर को ठोका, तो क्यों पीछे है, तू भी ठोक दीजिए।
श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। मर्यादा पुरुषोत्तम राम। आज के तारीख में अभिषेक काफी कम बेटे ऐसे आपको मिलेंगे जो पिता का दिया वो वचन निभाने के लिए जिन्होंने 14 साल का वनवास भोगा था। ये राम है, मर्यादा पुरुषोत्तम। और इसीलिए रामायण से आपने क्या सीखा? रामायण से हमने सीखा कि संस्कारिक मर्यादाओं का उल्लंघन किए बगैर अपनी फैमिली के साथ किस तरह से जिया जाता है। स्वप्न पूर्ति देखिए, राम मंदिर के शिल्पकार पुलिसकर्मी हमारे दोस्त अरविंद जी ठाकुर साहब, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। और गणेश चौधरी पातालगंगा हार्डवेयर के मालिक, उनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। तो तमाम दर्शक देखिए, मैदान के चारों तरफ दर्शक और दर्शक है। सुप्रीमो देख रहे हैं। टोटल आ चुका है 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला बल्लेबाज गौतम आखरे ने। तो कुछ ही पलों में यहाँ पर मोहन जी लबड़े साहब, इनका आगमन होने वाला है, क्योंकि इस टूर्नामेंट के लिए बड़ी से बड़ी मदद उन्होंने करने का हमसे वादा किया है। और ये पूरा राम मंदिर का निर्माण उन्हीं का योगदान है, क्योंकि मैन पावर, मसल पावर और मनी पावर, ये 3 चीज़ें इस टूर्नामेंट के लिए बेहद ज़रूरी है। और उनमें से पूरी तरह से इस राम मंदिर निर्माण में जो मनी पावर है उसे स्पॉन्सर्ड किया है मोहन लबड़े ने। लेकिन ये क्या हुआ, विकेट जाता हुआ यहाँ पे नजर आया। विकेट नंबर 2 आउट होने वाले खिलाड़ी जीत पाटिल। आवाज दूर दूर। क्यू डीजे। 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि व्यासपीठावर आपले पाहुणे बसलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करतोय। मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सुरेश पाटील साहेबांचं इथे स्वागत करावं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस आणि त्यांच्या सुवद्य पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत ते आदरणीय सुरेश पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। शहर प्रमुख निलेश आणि आमचे अविनाश स्वागत करतायत। त्यानंतर मोहन लबडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। माजी उपसरपंच आणि ज्यांनी हे जे राम मंदिर उभारलेलं आहे त्यासाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे ते आदरणीय मोहन लबडे। यानंतर नंदू पाटील, अविनाश पाटील आणि नंदकुमार जांभूळकर या तिन्ही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। माजी सरपंच अविनाश पाटील, माजी उपसरपंच नंदू पाटील आणि नंदकुमार जांभूळकर, केतन भोईर आणि निलेश जुनगरे त्यांचं स्वागत करतायत। मोहन लबडे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे। उद्योजक मोहन लबडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। थैंक यू। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। बैकफुट पर जाके इस गेंद को स्टीयर किया, डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर दूसरा रन चुराया बल्लेबाज गौतम आखिरी ने। और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई वेदांत 11 वाड़ा। ओवर नंबर चल रहा है 4, जिसे डाल रहे हैं अरणी 11 डोंबिवली की तरफ से संदेश म्हात्रे। संदेश म्हात्रे देखिए मैदान पर, देखिए क्या क्राउड आ चुका है आज। गणेश चौधरी पातालगंगा हार्डवेयर के मालिक, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है सुप्रीमो के लिए। लेकिन फिलहाल ये वाइट बॉल आता हुआ और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 32 रन। देखिए कम से कम 50 का होना जरूरी है। 27 गेंदें इन्हें खेलने का मौका मिलेगा पहले सत्र में, क्योंकि 3 गेंदों की पेनल्टी ऑलरेडी इनको दी जा चुकी है। वेदांत 11 वाड़ा राइट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। बड़ा हिट लगाने की कोशिश की थी बल्लेबाज गौतम ने, लेकिन 1 ही रन मिला। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है संदेश म्हात्रे की अरणी 11
डोंबिवली की तरफ से, क्योंकि वो जानते हैं यहाँ पे अच्छा करेंगे, क्योंकि इतना बड़ा क्राउड है और ये क्राउड ही आपको जीरो या हीरो बनाती है। लगातार 13 फिल्में सुपर फ्लॉप हुई थी बिग बी अमिताभ बच्चन की, लेकिन फिर भी वो बॉलीवुड के बादशाह बने, बिग बी बने, क्योंकि लोगों का प्यार उन्हें मिला। ये लोगों का प्यार ही आपको राजा से रंग और रंग से राजा बना देता है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, और यहां से गेंद ने टर्न लिया सीधा थर्ड मैन की तरफ। हल्के से मिसफील्ड वहां पर, लेकिन रन मिलेंगे महज 2, और इन 2 रनों से वेदांत वाड़ा खेल रही है 35। विकेट खोई है 2 विकेट के नुकसान पर 35 रन। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज वापस पवेलियन जा चुके हैं। ऐसे में अब इस मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को कुछ कर दिखाना होगा, मध्य क्रम को अच्छा करना होगा। 2011 हो, 2007 T20 हो, या 2011 विश्व कप हो, या फिर 1983 का विश्व कप हो, भारत ने जब जीता तो उनके मिडिल ऑर्डर्स ने अच्छा काम किया था। मिडिल ऑर्डर्स का अच्छा काम होना ज़रूरी है किसी भी टीम के लिए। जब टीम में संकट का समय होता है, यहाँ पे ये डॉट गेंद आई, चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं लिखा होता। हमेशा मैं कहता हूँ, लगी तो आबाद वरना बर्बाद, बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी। हाँ, ये बात तो सही है। सुरेश भाई मात्रे हमेशा हमें मोटिवेट करते हैं, हमेशा ये मोटिवेट करते हैं। लेग बाय का इशारा आ चुका है, ओवर नंबर 4 जारी है। टोटल आ चुका है वेदांत 11 वाड़ा का 9 की औसत से अब तक 36। देखिए मैदान के चारों तरफ क्राउड है। मैच नंबर भैरवनाथ कासब बनाम अंश 11 रसायनी। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि रजनीकांत माड़ी, और ये नंबर आया 6 नंबर आया, देर आए दुरुस्त आए, लेकिन बड़े हिट्स क्रिकेट में आना जरूरी होता है। टीम का टोटल इस छक्के के साथ 42 रन। आणि फक्त शिवसेना, जात आमुची धर्म आमुचा, शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना। तो 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पंकज ठोंबरे कह रहे और गणेश जी पाटिल कह रहे, इनका भी हम स्वागत करेंगे। नंदू पाटील आणि अविनाश पाटील यांचं इथे स्वागत करण्यात येते। 3 गेंदों वाला ये ओवर है, 3 गेंदों वाला ये ओवर है। अंपायर इसके ऊपर ध्यान दीजिए। ये ओवर नंबर 5वां है। वेदांत 11 वाड़ा के रन बने हैं 42। गेंदबाज मुकेश दास, और 11 डोंबिवली की तरफ से 3 गेंदें करने का उन्हें मौका मिलेगा। तो ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ आउट। लेकिन परली ग्रुप पंचायत के भूतपूर्व उप सरपंच साहब पंकज देसाई यहाँ पर अगर मैच देखने के लिए आ चुके हैं, तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे आए। और दूसरी बात, अगर वो नहीं आए तो उनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे। 2 गेंदों का खेल शेष है। डीजे असावा, कारण मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही, असा मराठी माणा ज्यावेळी मिळवले याला होता आणि तुटायले याला होता। त्याच वेळी 19 जून 1966 साली शिवतीर्थावर नारा गुंजला, गर्व से कौम हिंदू है, आणि बाळासाहेब ठाकरे नावाचं एक वादळी नेतृत्व संपूर्ण मराठी माणसाला मिळालं, आणि संपूर्ण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करणारी शिवसेना ही संघटना मिळाली। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 43 43। आखिरी गेंद, व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी।
अच्छू भाई, देखिए गुजरात के कुछ दांडी पालगर समीर सोमने जानते हैं सभी खिलाड़ियों को, ये अच्छी बात है। आज एक रन जरूर मिला, दूसरा रन पूरा करने की कोशिश, कामयाबी मिली। 43 और 2 बनेंगे 45 और 30 गेंदे, अब 46 रनों की जरूरत होगी। वेदांत 11 वाड़ा के विपक्ष दूसरे सत्र में अरणी 11 डोंबिवली को। लेकिन इससे बाद वाला जो मैच है कासब बनाम अंश 11 रसायनी, दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। लेकिन अंश 11 रसायनी आणि श्री भैरवनाथ कासब या दोन संघाच्या कर्णधारांना व्यासपीठावर आमंत्रित करतो। त्या अगोदर मी मोहन लबडेंचा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो। मी आदरणीय लीलाधर पाटील साहेब पोलीस निरीक्षक वडाळा यांना धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो, त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे। मोहन लबडे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सगळे आमचे आयोजक त्यांचं स्वागत करतायत, कारण ही जी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे त्याची सगळी स्पॉन्सरशिप त्यांनी दिलेली आहे आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत। गोशाळेला त्यांची नेहमी देणगी असते, त्यांची मदत असते, वेगवेगळ्या ठिकाणी जे सप्ते होतात त्या सप्त्यांमध्ये भरभक्कम अशी देणगी किंवा मदत त्यांची नेहमी राहिलेली आहे। ते माजी उपसरपंच खानावळे ग्रामपंचायत आदरणीय मोहन लबडे साहेब यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। टॉस करायचा आहे, कासब आणि रसायनी चंदरमाने आमच्या इथे आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। खराडे यांचं स्वागत। भैरवनाथ कासब आणि अंश 11 रसायनी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या स्टेजवर या, टॉस करण्यासाठी या। अंश 11 रसायनी आणि भैरवनाथ कासब या दोन्ही कॅप्टन प्लीज। पंकज ठोंबरे आणि गणेश पाटील कैरेचे यांचं या ठिकाणी स्वागत आहे। एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय व्यासपीठावरती। अभिषेक 1 मिनिट तुम्हाला फक्त थांबवतोय। कासब आणि रसायनी या स्टेजवर या, दुसरा सामना पहिल्या फेरीचा। कासबचे कॅप्टन आलेले आहेत, अंश 11 रसायनीचे कॅप्टन। एक निवेदन आहे मंडळाच्या सदस्यांना सगळ्यांच्या वतीनं की पाहुणे मंडळी आल्यानंतर आपण थोडं आसन खाली करावं अशी विनंती, म्हणजे पाहुणे आल्यानंतर। तर एक चांगली टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय। अभिषेक अंश 11 रसायनीचे कॅप्टन प्लीज या। भैरवनाथ कासबचे कॅप्टन इथे हजर आहेत। अंश 11 रसायनीचे कॅप्टन, अंश 11 रसायनी टीमच्या कॅप्टनला आमची पुन्हा एकदा विनंती असेल की आपण कृपया यावं। समीर बघा, ही सुप्रीमो ट्रॉफी आहे आणि या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये एवढे पाहुणे आपण पाहतोय की या ठिकाणी 8 वाजल्यापासून पाहुण्यांची वर्दळ या ठिकाणी पाहतोय आणि आज ही दुसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे भैरवनाथ कासब आणि अंश 11 रसायनी या दोन टीम दरम्यान। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपला अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे। एक चांगली स्पर्धा इथे आपण बघतोय, जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे। सगळ्या पाहुण्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। अंश 11 रसायनीच्या कॅप्टनला अंतिम पुकार आहे, अंतिम पुकार। चंदरमाने इथे आलेले आहेत, चंदरमानेंचा इथे मान सन्मान होतोय। 40+ चे सदस्य हल्ली 40+ फॉर्म मध्ये सगळीकडे, 40 वर्षाच्या वरील सर्व खेळाडू फॉर्म मध्ये। 7 तारखेला इथेच प्रीमियर लीग आहे आणि 17, 18, 19 आणि 20 या तारखेला याच मैदानावर SDP ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे, नाईट टुर्नामेंट पाहायला मिळणार आहे। सुरेश दादा आणि अविनाश पाटील आणि नंदू पाटील यांची टुर्नामेंट या मैदानावर होणार आहे। 1 लाखाचं पहिलं पारितोषिक असणार आहे। SDP चंदरमाने यांचं पाटील ग्रुप हार्दिक हार्दिक स्वागत। सुरेश दीनानाथ पाटील ग्रुप म्हणजे SDP। बऱ्याच गाड्या तुम्हाला त्यांच्या दिसतील 9961 नंबरच्या। 9961। आता मॅच कडे वळूया। सगळ्यांचं स्वागत आहे। एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते। समीर सोमने माझ्या सोबत आहेत। समीर सोमने एक जबरदस्त मराठीचा आवाज आणि मोठमोठ्या टुर्नामेंट मधला ज्यांना म्हणजे अनुभव आहे, मोठमोठे खेळाडू
आमची माहिती आहे असे समीर सोमणे माझ्या सोबत आहेत. याच्या अगोदर एक वेगवान सुपर फास्ट जे आता वंदे भारत एक्सप्रेस आपल्या समोरून गेली म्हणजे दुगाडे साहेब. आता स्लो इथे आपण रसायनीचे कॅप्टन मयूर म्हात्रे, कासपचे कॅप्टन इथे हजर आहेत. आले आले कासप ना, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करून घेऊया. सुरेश पाटील साहेबांना मी विनंती करतो, सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स इथे हजर आहेत. टॉस केला जाणार आहे. कासपवाले मागतात. एका बाजूला अचानक आहे, दुसऱ्या बाजूला सुप्रीमो. सुप्रीमो मागितलंय आणि अचानक आलाय. रसायनीने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आणि हा कॉइन मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी हा कॉइन यांना गिफ्ट करावा. लकी कॉइन आहे, त्यामुळे हा लकी कॉइन आपण रसायनी टीमच्या कॅप्टनला देतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स ऍडव्होकेट अभिषेक पाटील. धन्यवाद टिकेमाळी साहेब. नितेश पाटील आणि अमोल फराड ही सलामीची जोडी. 30 चेंडू समीर आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज जीत पटेल मॅन फ्रॉम दांडी म्हणजे पालघर परिसरातले हे सगळे खेळाडू. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आज मी दुसऱ्या रात्रीमध्ये स्वागत करतो. पहिला चेंडू मोठा फटका मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न इथे लॉंगॉनच्या रिझर्व्हमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा जोरानं. तो चेंडू पर्यंत येण्या अगोदर 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. समीर किती वेगानं अगदी चपळाईनं हा क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या रिजन मधून लॉंगॉनच्या दिशेनं धावत गेला आणि त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. जीत पटेलच्या पहिल्या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या मात्र 2. 46 धावांची गरज आहे. अतिशय खचाखच भरलेलं हे मैदान आपण पाहत आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज चांगला चेंडू होता लॉंगॉनच्या अगदी या चेंडूला खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीनं आपण बघतोय 46 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जिंकण्यासाठी. अर्थातच वेदांत 11 वाडा या संघाच्या विरोधात खेळताना अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली या संघाला, डोंबिवली परिसरातील बरेचसे दिग्गज खेळाडू आपण बघतोय जे या मैदानावरती सलामीला आलेत. नितेश पाटील आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजे अमोल फराड. चांगला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत का लॉंगऑफचे चेंडूच्या खाली येत आहेत. सुंदर झेल पकडलाय. हा मोठा पहिला हादरा मिळतोय. पहिला फलंदाज बाद झाला झेलबाजच्या स्वरूपात अमोल फराडच्या रूपात अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा. समीर आपण बघतोय हे 34वं वर्ष या स्पर्धेचं आणि अभिषेक 1 मिनिट आपण फक्त स्वागत करतोय. शशी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संदीप पाटील सँडी त्यांचं स्वागत करतील. रजनीकांत माळी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. समीर पाटील येत आहेत. संदपचे समीर पाटील आपण बघतोय पहिल्या विकेटचं इथे पतन झाले. अमोल फराड या ठिकाणी बाद झालेत आणि मैदानावरती सागर पाटील जे संदपचे खेळाडू आहेत. ह्याचे आमचे LB रसाळ यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. HL युनियनचे भूतपूर्व लीडर. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कसले गोलंदाज या ठिकाणी बघा आल्या मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून मारलाय. एक जबरदस्त हिट आणि या 6 धावांच्या बरोबरीनं 9 धावा धावफलकावरती होत आहेत. त्या
अरणी स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या. समीर बघा इरादा या ठिकाणी पक्का केला, जो स्ट्रायकर एंडला उभा आहे सागर पाटील, ज्यानं आल्या आल्या या चेंडूवरती हल्ला चढवला आणि त्याने जे इरादे आहेत ना ते पहिल्या चेंडूवरती स्पष्ट केलेत. 9 धावा धावफलकावरती, 46 धावांची गरज आहे, 37 धावा अजूनही जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार जीत पटेल. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडं आतमध्ये येतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज बघा, कधी चेंडू वेगवान फेकतोय तर कधी गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि या संभ्रमित करणाऱ्या गोलंदाजीमध्ये कधी मोठे फटके बसतायत तर कधी झेल जात आहेत आणि ही मिश्रित करणारी गोलंदाजी या मैदानावरती आपण पाहतोय. काल कमी धावा असणाऱ्या मॅचेसही फार टफ झाल्या आणि तशीच शक्यता आजही नाकारता येणार नाही. डावखुरी हाताचे गोलंदाज जीत पटेल. जीचा चेंडू, वाह काय वेगानं फेकला, चपकन चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. हे असे चेंडू आहे ना समीर, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो. टप्पा पडला, चपकन विकेट किपरच्या हातामध्ये, काही कळण्याच्या अगोदर अगदी आशाभूत अशा नजरेने फलंदाज त्या चेंडूकडे पाहत राहिला. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. जरी 46 धावा असल्या ना तरी सुद्धा ही मॅच चांगली होणार. डीजे सिद्धेश्वर ढाबा गुळसुंदेचे आदरणीय केशव पाटील यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे हाल बुद्रुकचे आमचे पाहुणे सुलेमान अमजद खान सत्कार करण्यात येतोय केशव पाटील साहेबांचा. निलेश जुनगरे आणि बिट्टू म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सुलेमान अमजद खान हाल बुद्रुकचे त्यांचं स्वागत पप्पू पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. पहिले षटक या ठिकाणी संपले. आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करताना एक विकेटचं पतन झालेलं आहे आणि 9 धावा धावफलकावरती येत आहेत. आपण पाहतो या मॅच मध्ये 46 धावा. अगोदर असं वाटलं पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला, त्यानंतर नो बॉल वाईट चेंडू पडला आणि त्यानंतर एक षटकार. 13 धावा सुरुवातीला आल्या खऱ्या, असं वाटलंच 50-55च्या जवळ या ठिकाणी धावसंख्या होईल ती वेदांत 11 वाडा संघाची, पण 45 वरती रोखलंय. जी सुरुवात आहे 9 धावांच्या सरासरीची ती सुरुवात मात्र चांगली झाली आहे. एक विकेट जर या ठिकाणी बाद झाला असला तरी सुद्धा सुरुवात मात्र चांगली आहे. आता कर्नाळा एंड कडनं मारा करतोय गोलंदाज नितेश दरबार. मॅन फ्रॉम सगळे पालघर आणि वाडा परिसरातले हे खेळाडू, उंच खुरा असा हा गोलंदाज आणि यानं जो काही चेंडू पहिलाच टाकलाय प्रभावित केले फलंदाजाला. स्ट्रायकर एंडला असणारे फलंदाज नितेश पाटील कॅप्टन आहे टीमचे. निळजे टीमचे कॅप्टन आणि निळजे त्या मकर संक्रांत चषकालाही मोठा इतिहास आहे. 50 वर्ष मला असं वाटते पूर्ण झालेली आहे समीर. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, फिरवून खेळायचं होतं चेंडूला फलंदाजाला, परंतु या चेंडूवरती जोरदार अपील केलं जात आहे. पंचांकडे कुठलंही या ठिकाणी त्यांनी दाद दिली नाही. याचा अर्थ लेगबायच्या रूपात ही एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीनं 46 धावांचा पाठलाग करताना आता धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र फलंदाजी करणाऱ्या अरणी स्पोर्ट्स डोंबिवली या संघाच्या 1 बाद 10 चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाही. यानंतर रसायनी म्हणजेच अंश 11 रसायनी आणि भैरवनाथ कासप या 2 टीम दरम्यान मोठी मॅच होईल. या मॅच मध्ये आपण वाडा म्हणजे तिकडे पालघर, वसई, विरार या परिसरातले सगळे खेळाडू आणि दुसरे जर आपण खेळाडू पाहिले तर डोंबिवली परिसरातले खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये आता एक चांगली चुरस प्रेक्षकांना या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार आपण पाहतोय नितेश दरबारचा हा चेंडू होता. या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. टेन स्टार मंडप आपण पाहतोय. मंगेश शिंदे आणि त्यांची सचिन शिंदे आणि त्यांची सगळी टीम, भाऊ शिंदे. बघूया मॅच कडे पुन्हा एकदा वळूया आपण, जिथे दरबार म्हणजे नितेश दरबार चांगली
कामगिरी करतो इथे, चांगला चेंडू, वाह काय कमबॅक केलाय, जबरदस्त दाखवलं. असं वाटलं की या मॅच मध्ये कुठेतरी ठसण पाहायला मिळेल, पण त्यानंतर जो नितेश दरबार आला त्यानं आता प्रभावित करणारी गोलंदाजी केलेली आहे. त्यानं पहिल्या चेंडूवरती चेंडू डॉट फेकला, त्यानंतर लेगबाईच्या रूपात एक धाव मिळाली, त्यानंतर चेंडू डॉट फेकला आणि त्यानंतर चेंडू डॉट फेकलाय. म्हणजे एक चांगली सुरुवात नितेश दरबारने केली आहे. समीर, या मॅच मध्ये आता कुठेतरी चुरस पाहायला मिळते, यात बिलकुल शंका नसेल. नितेशचा चेंडू मस्त चेंडू होता, इथे क्षेत्ररक्षक मात्र चुकलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकलाय. ज्याला नेहमी डोळ्यामध्ये तेल ठेवून क्षेत्ररक्षण करावं लागतं तो क्षेत्ररक्षक गौतम अकरे या ठिकाणी मात्र चुकलाय आणि त्याचा परिणाम जिथे एकच धाव मिळाली असती किंवा तीही मिळू शकली नसती, तिथे 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांच्या बरोबरीनं 14 धावा 46चा पाठलाग करताना होत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या अरणी स्पोर्ट्स डोंबिवली या संघाच्या. चांगलं क्रिकेट आता या मॅच मध्ये बघा. या क्षेत्ररक्षकानं पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक असतो ना समीर, तो अगदी म्हणजे तैनात असला पाहिजे, त्याची करडी नजर असली पाहिजे. कदाचित त्याचा अंदाज चुकला आणि त्यानं चेंडूला हुलकावणी दिली, त्या चेंडूला म्हणजे तो त्या ठिकाणी अडवू शकला नाही आणि त्यामुळे चेंडू गेला तो पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. नितेश दरबार चांगली गोलंदाजी, चांगला फटका, सुपर स्ट्रोक मारलाय, इथे मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. अगदी दर्जेदार फटका मारला फलंदाजानं. या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावा होत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 1 बाद 18. खालापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय राजेश पार्टे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. विनोद पाटील यांचे सुपुत्र देवांश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आहे. समीर, इथे आपण बघतोय प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान. या मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. 2015 नंतर खरं तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लाईव्ह ची सुविधा उपलब्ध झाली, टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला, परंतु त्या अगोदरची जी गर्दी तुडुंब गर्दी असायची आणि आताही आपण पाहतोय की लाईव्ह स्पर्धा चालू आहे 24 लाईव्हच्या माध्यमातून, तरी सुद्धा जे प्रेक्षक आज या मैदानावरती उपस्थित झालेत, खरं तर हे सुप्रीमो चषकाचं 33 वर्षांचं यश आहे. नक्कीच सुप्रीमो चषकाचं 33 वर्षाचं हे फळीत म्हणावं लागेल, हे फळ या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली ही गर्दी. गोलंदाज जीत पटेल, डाव्या हाताचा गोलंदाज, इथे पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. अगदी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलं. 1 धाव इथे मिळते फलंदाज नितेश पाटीलला. जीत पटेलचा आपण जर विचार केला समीर, तर पहिल्या षटकात तो आला, त्यानं 9 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट त्यानं मिळवली आणि त्यानंतर त्याच्यावरतीच विश्वास ठेवलाय तो जीत पटेल वरती. जीत पटेल, समीर सोमणे आमचे माझ्या सोबत आहेत. एक सुंदर असा मराठीचा आवाज, इथे क्लास पाहायला मिळतोय. कुठे चेंडू असं वाटलं की लॉंग ऑनला की लॉंग ऑफला जाईल, परंतु नाही, चेंडू गेला तो विकेट किपरच्या मागे म्हणजे थर्डमॅनच्या रिजन मध्ये, जिथे धावा या चेंडूवरती 2 मिळत आहेत. बघा चेंडूकडे आपण जर बघितलं, मला असं वाटलं की लॉंग ऑनला चेंडू चाललाय की काय की लॉंग ऑफला, परंतु चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे अर्थात थर्डमॅनच्या रिजन मध्ये. या 2 धावांच्या बरोबरीने आता 46चा पाठलाग करताना गरज 20 धावा धाव फलकावरती आल्यात. 21 माफ करा, 21 धावा. शांत असं वातावरण डोंबिवली आणि एका बाजूला वाडा, वेदांत 11 वाडा ही टीम बचाव आता ओळखलंय. इथे प्रयत्न चांगले, सुपर कॅच, जबरदस्त, स्वतःला झोकून दिला, चांगला प्रयत्न केला या क्षेत्ररक्षकानं आणि धक्का दिला तो फलंदाजी करणाऱ्या अरणी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. दुसऱ्या विकेटचं पतन 21 धावा असताना. शैलेश सोनावणे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं या सुप्रीमो चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत.
नक्कीच आपण बघतोय मैदानाकडे साई शेलार जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि अर्नॉल्ड टेनिस क्रिकेटचे म्हणजे आपण बघतो की या विश्वामध्ये सगळ्यात जर पैसेवाला म्हणजे प्रसिद्ध खेळाडू कोण असेल तर अर्नॉल्ड आहे आणि या टेनिस मधला अर्नॉल्ड डोंबिवली परिसरातला म्हणजे साई शेलार. बघूया मैदानावरती चाललाय. शिवाजी शेलार यांचे हे सुपुत्र आहेत आणि या मैदानावरती मात्र आपण बघतोय 2 विकेटचं पतन झालेलं आहे आणि 2 विकेटच्या पतनानंतर 21 धावा धावा फलकावरती अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या. साई शेलार उंचखुरा असा फलंदाज ज्याच्या क्रिकेटमध्ये ज्याची दहशत आहे आणि षटकारांची बोली बोलणारा फलंदाज म्हणून ज्याची दहशत आहे. पण इथे मात्र आपण बघतोय जीत पटेल जे वाडावरनं आलेले बरेचसे खेळाडू या मैदानावरती कशी कामगिरी करतायत. गोलंदाज जीत पटेलचा हा चेंडू डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे त्यानं आता संभ्रमित केलंय. भलेही तिकडे साई शेलार असेल परंतु जीत पटेलचा अनुभव या मैदानावरती जी नैसर्गिक गोलंदाजी करतोय आणि समीर जसं पाहायला गेलं तर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नैसर्गिक अँगल मिळतो आणि त्याचा खरपूस फायदा पूर्णपणे फायदा मिळवतोय तो जीत पटेल. धावफलकावरती धावा 21 आहेत. पुन्हा एकदा जीत पटेल तयार. साई शेलार हलक्या हातानं कट केलंय. या चेंडूला एक धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय थोडासा स्लाइड होतोय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने आता 46चा पाठलाग करताना आपण पाहताय 22वा धावफलकावरती. 22वा तुडुंब भरलेलं हे मैदान. जिथे तुम्ही नजर द्याल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकच तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू फिरून खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल का. इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप चांगला प्रयत्न अगदी डीप फाईन लेगला केलाय क्षेत्ररक्षकांना. असं वाटलं इथून की 4 धावा जातायत की काय परंतु जो काही प्रयत्न केला पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं या चेंडूवरती आणि जिथे 3 धावा रोखल्या जात आहेत या एका धावेच्या बरोबरीने आता 3 षटकांचा खेळ मला असं वाटतं संपलेला आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावा झाल्यात 2 विकेटच्या पतनानंतर मात्र 23 अजूनही गरज असेल 12 चेंडू आणि 23 धावांची. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पण या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 23 धावा कशा होतील हे पाहणं फार गरजेचं आहे कारण हे 2 स्लॉग ओव्हरचे षटक आहेत आणि आता एकंदर जर या विकेटचा समीर विचार केला तर थोडीशी मंदावलेली विकेट आहे. थोडासा मावशर या मैदानावरती आलाय. काय सांगाल तुम्ही या परिस्थितीबद्दल. हे जेव्हा खेळाडू खेळतात प्रामुख्याने या सर्व खेळाडूंची ओळख आहे व्यावसायिक खेळाडू. त्यांना भौगोलिक परिस्थितीचा काही फरक पडत नाही म्हणूनच त्यांना व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळख आहे. परिस्थिती कोणतीही असू दे बिकट असू दे खेळपट्टी कोणाला साथ देते यापेक्षा मी काय करू शकतो हो हा जो त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच नेहमी पाहायला मिळतो. म्हणूनच कठीणातले कठीण सामने कधी कधी हे आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणतात. मला असं वाटते तो प्रयत्न होईल अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली टीम कडून. या विपरीत 2 षटकं समाप्त केली ती जीत पटेलने. हा नक्कीच जीत पटेल जो महत्वाचा गोलंदाज आहे ज्याची 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत आणि या मॅच मध्ये तसं पाहायला गेलं तर 23 धावा आहेत आणि या 23 धावांचा पाठलाग अजूनही 12 चेंडू मध्ये करायचा आहे. आपण म्हणालात हे व्यावसायिक खेळाडू आहेत. दोन्ही टीम मध्ये अगदी व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे आता प्रेक्षकांच्या नजरा. चांगला फटका सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतो इथे चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर चेंडूला या ठिकाणी अडवलं जातं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. इथे आपण बघतोय एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या हळूवारपणे वाढतीये. अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली आणि वेदांत 11 वाडा या 2 टीम दरम्यान सुरू असलेली मॅच आपण बघतो. अजुशेठ सावंत वाडा टीम जेव्हा जेव्हा या मैदानावरती खेळलेली आहे त्यांनी चमत्कार केलेला आहे आणि चमत्कारिक कामगिरी या मॅच मध्ये होईल का यासाठी या प्रेक्षकांच्या नजरा सुरू आहेत. वेदांत 11 वाडा आणि अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षकाकडे जातोय गलीमध्ये. एक धाव इथे घेतली जाईल. गोलंदाज येतोय तो भागेश गोलंदाजीसाठी येतोय. आता आपण बघितलं भागेशनं 2 चेंडू फेकले. चांगले चेंडू दोन्ही फेकलेले आहेत. वाडा वेदांत 11 वाडा संघासाठी चांगलं काम करतोय. पण साई शेलार जोपर्यंत मैदानावरती आहे ना समीर तोपर्यंत या मॅचची जी काय रंजकता आहे ती आपल्याला पाहायला मिळेल.
हा चेंडू वाह पट्टापाप पडलाय, चेंडू झपकड आतमध्ये येतोय, वळवतोय चेंडूला हातभर आणि फलंदाजाला असं वाटतंय कधी कधी ही मिश्रित करणारी गोलंदाजी आहे ना समीर, तिथे कुठेतरी संभ्रमामध्ये पाडतायत हे गोलंदाज. 3 चेंडू फेकलेत, केवळ 2 धावा खर्च करतोय गोलंदाज भागेश. बाकीचा हा चेंडू यावेळेस मात्र प्रभावित केलेला आहे, जबरदस्त. आपण म्हणालात हे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि या व्यावसायिक खेळाडूने व्यावसायिक दर्जा इथे दाखवलेला आहे. चेंडूला, या टेनिस चेंडूला ही हातभर टर्न करण्याची क्षमता या मैदानावरती, या विकेटवरती दाखवतोय भागेश आणि या मॅच मध्ये त्यानं आता एक उत्सुकता निर्माण केलेली आहे. नक्कीच 3 चेंडूंची पेनल्टी ते दडपण घेतलेलं नाही त्यांनी स्वतःवरती. रिव्हर्सचा प्रयत्न इथे मात्र ओळखला, चेंडू जाईल थर्डमॅन सीमारेषे पलीकडे. 4 धावा या चेंडूवरती मिळतील. भागेशने पहिले 4 चेंडू खूप चांगले टाकले, पण 5व्या चेंडूवरती मात्र मारला चौकार. समीकरण बदलेल, 7 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 17 धावांची. 7-17. समीर काय म्हणाल? हे नक्कीच जी लाईन ठेवली होती भागेशने या चेंडूवरती ओळखली परफेक्ट आणि स्विचिटचा फटका खेचला. सर्वांना ठाऊक आहे विविधता करत असताना प्रत्येक चेंडूवरती नवीन चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. इथे लाईन तीच ठेवली आणि त्यावरती स्विचिटचा फटका आलाय. चौकार, उभारी मिळू शकते आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली टीमला या चौकाराने. हा नक्कीच हा स्विचिटचा फटका होता आणि तिथे मात्र आनंद घेतलाय अर्नी स्पोर्ट डोंबिवलीच्या सगळ्या पाठीराख्याने. गोलंदाज तयार भागेश. भागेचा हा चेंडू, इथे मात्र चांगली गोलंदाजी. गोलंदाजा पुढे अक्षरशः आता शरणागती पत्करण्यास भाग पाडलं या गोलंदाजाने फलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी. वेदांत 11 वाडा संघाचा भागेश. हे 4थं षटक फार निर्णायक होतं. या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा आल्या पाहिजे होत्या, पण तसं काही घडलं नाही. इथे धावा केवळ आल्यात त्या 6. आता गरज आहे 6 चेंडू आणि 17 धावांची जिंकण्यासाठी अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सुनील साळवी साहेब जे नगरसेवक आहेत मुलुंडचे आणि ज्यांना कॅप्टन म्हणून ओळखलं जातं, ते सन्माननीय सुनीलजी साळवी साहेब. आणि आजकाल तसं बघायला गेलं तर शिवसेनेची बुलंद तोप म्हणून स्वतः अगदी निर्भीडपणे बोलतात आणि जे बोलतात ते बोलतात म्हणजे स्पष्टपणे. असं एक नेतृत्व म्हणजे सन्माननीय खासदार संजयजी राऊत यांचे अगदी जवळचे, अगदी त्यांच्या स्नेही असणारे सुनीलजी साळवी साहेब नगरसेवक मुलुंडचे यांच्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होईल. अभिषेक पण व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष खालापूर आणि विद्यमान नगरसेवक खालापूर पंचायत नगरपंचायत आदरणीय राजेश पार्टे साहेब बसलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. केतन भोईर युवा सेना अधिकारी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर शैलेश सोनावळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नक्की स्वागताचा स्वीकार. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये काय घडणार? 24 लाईव्ह इव्हेंट्सचे जे आपले संदेश पाटील यांचे पिताश्री यांचं ज्ञानदेव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळूया त्या मॅच कडे. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सतीश महाडिक, संकेत जाधव आणि नरेंद्र कडव यांचंही स्वागत आहे. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळणार. पहिली मॅच एवढी चांगली होतीये, या मॅच मध्ये काहीतरी चमत्कार पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. गोलंदाज जो आहे अश्विनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तो वेदांत 11 वाडा संघाच्या कर्णधारानं. 6 चेंडू 17 धावा. एक जबरदस्त मॅच. या प्रेक्षकांच्या समोर आता कोण हिरो होणार? साई शेलार हिरो होतोय की अश्विन? यामध्ये सुरू असलेली ही लढाई. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. जबरदस्त मॅच. सुप्रीमो ट्रॉफी. सुप्रीमो म्हटल्यानंतर सर्वोच्च आणि सर्वोच्च म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं दरवर्षी आपण ही ट्रॉफी पाहतो. गोलंदाज तयार. इथे पहिला चेंडू साई शेलार न पहिला चेंडू तटावला मिडविकेटच्या डोक्यावरून. या मॅच मध्ये केली रंजकता. आता गरज आहे 5 चेंडू 11 धावांची. ची गरज होती. साई शेलारने जो काही तडाखा लगावला ना सामन्यात, आता निर्माण केली आहे हवा.
अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. लांब लचक षटकार मारणं ही त्याची ओळख आहे आणि पहिला धमाका सुप्रीमो चषकाचा साई शेलारने इथे फोडलाय. पाहूया. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे आहेत अजूनही 11. नक्कीच 11 धावांची गरज आहे. धमाका तर फोडलाय परंतु अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज अश्विनचा चेंडू बॅकफुटला आले. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वाह काय फिल्डिंग केली. आता आठवण येते रिकी पॉन्टिंग, जॉन्टी रोड्स, विराट कोहली, युवराज सिंग, महम्मद कैफ यांची. शेवटचे 4 बॉल आणि गरज आहे 11 धावांची. मॅच कोण जिंकणार कोण हरणार सांगणं फार कठीण आहे. वेदांत 11 वाडा संघाला तेवढीच संधी आहे जेवढी संधी आहे आर्मी स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. 4 चेंडू 11 धावा. जबरदस्त मॅच. चित्तथरारक सामना. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. सगळ्या प्रेक्षकांना प्रेमात पाडणारा सामना आणि म्हणून तर या क्रिकेटचं नाव आहे जो प्रत्येक क्षणाला अगदी रंग बदलतो. या मॅच मध्ये कोण जिंकणार. 4 चेंडू 17 धावांची 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. वेदांत 11 वाडा संघाला सपोर्ट करणारे सगळ्या चाहत्यांचे चेहरे अगदी हिरमुसले होते. परंतु त्यानंतर जे 2 चेंडू टाकले ना समीर त्यानंतर त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झालाय. पण मॅच अजूनही बाकी आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 3 आणि गरज आहे फक्त 2 फटक्यांची म्हणजे 11 धावांची. 3 चेंडू 11 धावा. गोलंदाज तयार. अश्विनचा हा चेंडू खोदून काढलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली फेकतोय. सामन्याची हवा कमी झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. या चेंडूवरती जर का चौकार आला समीर तर मॅच मध्ये मजा येणार आहे. पण हा चेंडू निर्णायक आहे अश्विनचा. शेवटचे 2 बॉल 10 धावांची गरज. अमोल पाटील सोनारपाडाचे हे खेळाडू बघूया त्यांच्याकडनं काय चमत्कार घडतोय. अमोल पाटील जे स्ट्रायकर एंडला उभे आहेत. साई शेलार नॉन स्ट्रायकर एंडला गेल्यानंतर थोडस जे काय चित्र आहे थोडस बदललंय. हे अश्विनच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी सुद्धा समोर साई शेलार खेळतो याचा दबाव त्याने घेतला नाही. हा हेच तर क्रिकेट आहे व्यावसायिक. कारण कुठलंही दडपण न घेता नैसर्गिक खेळणं आणि नैसर्गिकरित्या त्यानं गोलंदाजी केली. फलंदाजावरती उलट दडपण आणलं ते नंतरच्या 2 चेंडूवरती. शेवटचे 2 चेंडू 11 धावांची गरज. 10 धावांची गरज होती. इथे त्रिफळाचीत केला. या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी अर्नी स्पोर्ट डोंबिवली. आता मात्र अडचणीमध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 10 धावांची. नक्कीच इथे दांडी गोल झालेली आहे परंतु या स्टेज साठी ज्यांनी मेहनत घेतली ते सुजित कडव, विनोद सावंत, प्रवीण काटावले, अविनाश दुराव, हरीश मस्कर, सागर जावरे, अखिल मात्रे, अबू खान, राजेश तांडेल, सागर नायर, ज्ञानी सिंग, मयूर सावंत, संतोष चलवादी, दिनेश, नितेश धुरव, यश धुरव या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेवटचा 1 बॉल औपचारिकता बाकी आहे. या मॅच मध्ये 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. साई शेलारनं स्ट्राईक बदलायला नव्हती पाहिजे असा प्रश्न त्यांच्या पाठीराख्यांना पडलाय. या चेंडूवरती मात्र मोठा फटका हवेमध्ये आणि वेदांत 11 वाडा संघ या ठिकाणी आपल्या लेट आले आणि शेट झालेले आहेत. उशिरा आले. 3 धावांची पेनल्टी घेतली परंतु त्यांनी जी काय खेळी केली सगळ्यांना प्रभावित केलं. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. आजच्या रात्रीतला पहिला सामना. टीके माळी नेहमी म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. हा असाच प्रभाव शेवटपर्यंत ठेवतील का हे पाहणं गरजेचं आहे. आणि या मॅचचा हिरो जीत पटेल ज्यानं 2 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. केवळ 14 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवले. जीत पटेलला विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. धन्यवाद. सुहास माळी वावेगर चे त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अरविंद ठाकूर जे पोलीसमॅन आहेत त्या अरविंद ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आमचे पीटी म्हात्रे इस्रोचे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चिरंजीवांबरोबर व्यासपीठावर बसलेले इस्रोचे हेड PGA आदरणीय विजय चंद्रा, त्यानंतर परचेस ऑफिसर सँडी धाकड आणि आदरणीय PWD चे मुकेश साहेब यांचं हे या व्यासपीठावर बसून आनंद घेत आहेत मॅचचा. डॉक्टर संजय कुरंगळे
त्यानंतर डॉक्टर म्हैसेळकर, डॉक्टर जैन, डॉक्टर कदम आणि डॉक्टर जगताप